लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आलेलो असताना गेले 8 दिवसापासून उपोषण चालू आहे. सिलरत्न गायकवाड साहेब आणि अशोक बंसी कांबळे साहेब नीटचे पेपर 2021 चौकशी व्हावी, गुन्हा जो पेपर फुटलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याच्या संदर्भामध्ये देखील हा त्यांची एक मागणी आहे. आणि दुसरा जो विषय आहे नवयोग शिक्षण प्रसारक मंडळ चापोली संजीवनी ग्रुप काहीतरी, त्याही संस्थेला गट नंबर 244 मध्ये 36 जमीन अनाधिकृतरित्या त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे. ती देखील जमीन परत घेण्यात यावी. तर ती जमीन कुणाची आहे, कशी दिली, मग ते सातबाऱ्यावर नाव कसं आलं, हे अनेक प्रश्न या ठिकाणी आहे की 8 दिवसापासून उपोषण चालू आहे. जिल्हा प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा महसूल असेल, प्रशासन असेल, हा जो कारभार जर बघितला, ठीक आहे उपोषणकर्त्याची चूक असेल, इलिगल असेल, पण निर्णय तरी शासनाने लवकर घेतला पाहिजे. आपल्या कार्यालयासमोर 8-8 दिवसापासून उपोषणाला बसतात आणि त्याचा निर्णयच होत नाही. हे कुठेतरी विचार करण्याची बाब आहे. मला वाटतं सिलरत्नजी गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत, यांच्याकडूनच आपण 8 दिवसापासून उपोषणाला बसलात. साहेब, काय नेमकं तुमचा विषय काय आहे आणि जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे, एक थोड्यात क्या? आम्ही 18/6/2024 पासून आमरण उपोषणासाठी बसलो आहोत आणि आमच्या 2 मागण्या असून एक नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली आणि दुसरा प्रश्न आहे त्रिपुरा महाविद्यालय येथील 2021 साली पेपर फुटी झाली त्याबद्दल प्रश्न आहे. आणि दोन्ही प्रश्नावर कुठल्याही प्रश्नावर प्रशासनाने आणखी कारवाई केलेली नाही. प्रशासनाचं फक्त पत्रक काढलं जातंय आणि पत्रक येऊन आम्हाला म्हणलं जातं की ह्या पत्रकावर तुम्ही उठ टाका. सर्वप्रथम ह्या पत्रकाचा मी जाहीर निषेध करतो आणि बाबी काय आहे ते सांगतो. नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाची 2014 पासूनची तेथील ग्रामपंचायत आणि तेथील सरी लोकांची मागणी आहे की 36 प्रश्न आहे आणि तेथील धनंजय चाटे नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालक संस्थापक यांनी ती जमीन हस्तगत केलेली आहे. ती जमीन कशी हस्तगत करून स्वतःच्या नावाने फेर करून घेतला आणि तो फेर आम्ही डिसेंबर 18 मध्ये उपोषणास बसलो होतो. त्या टायमाला तहसीलदार चाकूरचे देवणीकरी यांनी तो फेर रद्द केला. पण जे त्यांच्या मालकी हक्काच्या ताब्यात जमीन आहे ती जमीन आणखी त्यांच्याच ताब्यात आहे. म्हणून ती जमीन असलेली ताब्यात मालकी हक्काची ग्रामपंचायतीला स्वाधीन करावी आणि संबंधित संस्था चालकावर 420 चे गुन्हे दाखल करून जो चुकीचा फेर त्यांनी केलेला आहे त्या चुकीचा फेर करणाऱ्या ते SDO असतील, तहसीलदार असतील, कारकून असेल, तलाठी असेल, संबंधितावर 420 चे गुन्हे करून त्यांना तत्काळ निलंबित करावा. आणि त्या संस्थेच्या संदर्भात एक छोटासा तुम्हाला प्रश्न विचारा. शासनाचं, जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ती जमीन ही सकसारासाठी शासनाने संपादित केली होती आणि तशी त्या संस्थेनं मग ती खाली जागा, मग कलेक्टरला तसे आदेश आहे म्हणजे नवीन GR नुसार की ती जमीन जी घेतलेली होती आता ती सकसार योजना बंद झाल्या कारणानं आता ती कलेक्टरच्या मार्फत ते कुणाला द्यायची, कशी द्यायची, त्यांना अधिकार देईल. त्या अधिकाराचं त्या संस्थेनं मागणी केली की आम्हाला ती क्रीडांगणासाठी जागा, ती तात्पुरत्या स्वरूपाची, सर्व अधिकार जिल्हा प्रशासनाकडे ठेवून ती जागा तात्पुरत्या स्वरूपात क्रीडांगणासाठी त्या संस्थेला दिली असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं काय? 2019 साली कलेक्टर नाही म्हणते त्यांचं म्हणणं आहे. 2019 साली जेव्हा जिल्हाधिकारी तुम्ही पत्रक काढता की त्यांना संस्थेला जमीन दिली, तर 2020 आणि 21 साली परत अजून तुमच्या CEO पत्रक काढलं की बाबा या जमिनीबाबत खुलासा कळवा. जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक काढलं, पुन्हा धनंजय चाटेला पत्रक काढलं आणि 2021-22 मध्ये सदरील संस्था चालक अजून मला जमीन क्रीडांगणासाठी द्यावी. हे काय भानगड आहे? म्हणजे एकंदर गायकवाड साहेब, मी तुम्हाला सांगतो, एकंदर एक जिल्हा प्रशासनाच्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या सहीनुसार जे त्यांना जे त्या संस्थेला अधिकाराचे पत्र दिलेलं आहे, म्हणजे ते मुळात ते फ्रॉड आणि चुकीचं आहे असं तुमचं? हो. जिल्हाधिकाऱ्यांचं जे 2019चं पत्र आहे ते आम्ही अजूनही सांगतो की त्या पत्राला आम्ही चॅलेंज करतोय म्हणून. कारण 2019चं सदरील पत्र जिल्हाधिकाऱ्याच्या मांडीपर्यंत त्यांच्या निदर्शनास गेलेलंच नाही. ते पत्र सदरील आवक जावक येथील कारकुनाने ते त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि लातूर चाकूर तहसील आणि सर्व महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी हे मिळून ही अशी घटना केलेली आहे. त्याच्यासाठी यांना ताळमेळच नाही. COलाही ताळमेळ नाही, जिल्हाधिकाऱ्यांना ताळमेळ नाही, तहसीलदारला ताळमेळ नाही. एकाचा यांना कुठल्याच प्रकारे समजत नाही. आणि हे पत्र हे पत्र आता मुंबई मंत्रालयात गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने राज्यपालाच्या अनुषंगाने त्याने एक आदेश काढला असं आम्हाला समजतंय की त्याच्यामध्ये त्या संस्थेला
त्यांनी जे अतिक्रमण आहे त्याचे दंडात्मक पैसे भरून घ्यावे आणि त्यांना ती जागा देण्यात यावी. अशा पद्धतीचा GR निघालाय. म्हणजे हे खरं काय म्हणजे नेमकं काय? नाही असे म्हणजे या खोट्या पत्राच्या अनुषंगानेच खोट्या असं जर निघत असेल तर मी जवळपास आज 8 दिवस झाले सर इथं बसलो, तुमच्याच ह्याच्यामध्ये बसलो जागेमध्ये. मला ही ह्या जमिनीचा फेर करून माझ्या नावे जमीन करून द्यावी शासनाने, ही माझी मागणी आहे. कारण तुम्ही फेर अनियमित त्यांचा नियमित केली ना अतिक्रमण, मग हे बी मला सरकारनं जमीन माझ्या नावाने करून द्यावी. नियमित नियम सगळ्यासाठी सारखाच असतो, त्यावर सरकारने मला तत्काळ ही जमीन माझ्या नावे करून द्यावी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची. एकंदर अशा पद्धतीनं जो झालेला तुम्ही 8 दिवसापासून म्हणजे त्रास तर आहेच, उपोषणचा त्रास आहे सर. म्हणजे जिल्हा प्रशासन हे काम करत नाही असं तुमचं म्हणणं आहे. सरळ आता एकंदर ह्या मागणीच्या संदर्भात मी माझ्या मनाने बोलत नाही, ते एक लक्षात घ्या. बोलतात आता सर. ठीक आहे, आता ह्या संदर्भामध्ये या शाळेला जे काय अधिकृत आणि अनधिकृत हा तुमचा विषय प्रशासनाने उपोषण करते, या संदर्भामध्ये चुकीचं झालं असं आपलं म्हणणं आहे. जर जिल्हा प्रशासनानं जर कार्यवाही जर तुमच्यासारखी तुमच्या प्रमाणे जर नाही केली तर पुढची दिशा काय राहील? याच्या पुढचं कडक आंदोलन राहील आणि हे कडक आंदोलन तुमच्या लातूर जिल्ह्याच्या SP ला भवणार समजणार नसेल. जिल्हाधिकाऱ्याला ते सांगतो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगतो, गृहमंत्र्याला सांगतो, याविषयी तत्काळ निर्णय घ्या. आज 8वा दिवस आहे, प्रशासनाचं कुठलंही माणूस नाही, SP चं कुठलंही माणूस नाही, तुमच्या जिल्हाधिकाऱ्याकडून फक्त पत्र काढलं जात आहे. तेव्हा तत्काळ निर्णय घ्या. याच्या पुढची आमची आंदोलनाची भाषा राहील. या आंदोलनामध्ये काही कुणाचं बरं वाईट झाल्यास त्याला गृहमंत्री जबाबदार राहतील. मी कडक इशारा देतो गृहमंत्र्यांना. बरं, एकंदर मला आता एक त्रिपुराचा नेट पेपर फुटल्याच्या हा 2021चा विषय आहे आणि त्यांनी देखील मला वाटते कुणाचं जोशी नावाचे आणि त्यांनी मला ती पत्रकार परिषद घेऊन देखील सांगितलेलं आणि त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले. पण पोलीस प्रशासन म्हणते की आमच्याकडे काही अजून पत्र आले नाही, रीतसर तक्रार नाही, तुम्ही आम्हाला न कळवताच उपोषण करताय, कलेक्टरच्या माध्यमातून फक्त पत्र येते, यांनी रीतसर यावं तिथं आणि तक्रार द्यावं, आम्ही कारवाई करू असं म्हणतात. त्याच्या बाबतीत तुमचं सर किती वेळेस निवेदन द्यायचे मला कळत नाही की प्रशासनाला किती वेळेस निवेदन द्यायचे. एक वेळेस निवेदन द्यायचं, 2 वेळेस. 2021 पासून जो पेपर फोडणारा तुमचा पर्यवेक्षक आहे सामदेव जोशी, जो तुमचा आहे, त्याने स्वतः पेपर फोडला. पेपर कसा फोडला, पेपर किती वाजता, पेपर ऑनलाईन कसा फोडला जातो, पैसे कसं घेतले जातात, त्याची त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. एवढंच नाही तर आज सुद्धा NDTV वाल्यांनी आज त्यांची पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी त्यांच्यात खुलासा दिलेला आहे. मग त्याच्यावरही त्यांनी कारवाई करत नाही. एकंदर त्रिपुरा संस्थेचे काही संस्था चालक आणि जे कोणी असतील त्यांना पाठीशी घालतात पोलीस प्रशासन असं वाटतं आपलं? निश्चितच सर. कारण ज्या त्या संस्था चालकाच्या सुकन्या आहेत प्रेरणा होनराव, या BJPच्या महाराष्ट्राच्या प्रवक्ता असल्यामुळे कुठेतरी या प्रश्नाला ब्रेक लागत असावा. कारण 2021 पासूनचं प्रकरण आहे. 2021 पासूनचं तुम्ही 24 उजेडात संपत आलं तरी तुमचं प्रशासनाचं लक्ष नाही. लक्ष तर नाही. संबंधित 8 दिवस मी आमरण उपोषण करतोय तरी तुमचं प्रशासन फक्त पत्र काढलं जातंय. तर याच्यातून काय निर्णय घ्यायचा जनतेनं? आणि इथल्या विद्यार्थ्याला तुम्ही कोणता न्याय देणार? आणि गरीबातला विद्यार्थी तुम्ही डॉक्टर करणार का नाही? का पैसे घेऊन फक्त चुकीचे डॉक्टर करणार आणि उद्या जनतेला त्याच्या स्वाधीन करणार? म्हणजे ज्यावेळेस हे प्रकरण 2021ला झालं आणि ते जोशी नावांच्या जे काही ऑब्जेक्शन, तेव्हापासून काहीच कारवाई नाही, कुठलीच कारवाई झालेली नाही. आणि ती कारवाई झाली नसल्यामुळं आम्ही जानेवारी पासून पत्रव्यवहार करतोय. त्याच्यामध्ये आपलं इलेक्शन आलं लोकसभेचं, त्या ठिकाणी मला पत्रव्यवहार करून सांगण्यात आलं की बाबा आचारसंहिता असल्यामुळं तुम्ही उपोषणाला बसू शकत नाही, आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही उपोषणाला बसू शकता. अच्छा, म्हणजे हे जे त्रिपुरा संस्थेचा जे काही विषय जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे संबंधित म्हणजे जे पदाधिकारी असल्या कारणाने त्यांना सपोर्ट भेटून आणि त्या पद्धतीने तिथे कारवाई होत नाही असं तुमचं? निश्चितच सर. कारण 2021 पासूनचा प्रश्न का रखडला? मला प्रशासनानं, मी काही आरोप करत नाही, आरोप करायसारखं त्यांनी प्रशासन वागतंय. बरं समजा आणि हे प्रश्न मला मजबूर होऊन तुम्हाला उत्तर द्यावं लागतंय की तुम्ही कारवाई का करत नाही? मग कुठं प्रशासनाचं घोडं आलं? समजा आता पोलीस प्रशासनानं तुम्हाला जर म्हणलं लेखी स्वरूपात, आपलं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये तिथे येऊन तर तक्रार केली, मी तक्रार का करणार? ऐका ना, समजा जर त्यांनी जर म्हणलं पोलीस रीतसर येऊन तक्रार करा आणि आम्ही तुमच्या संदर्भात कारवाई करू, तो अशा पद्धतीचं पत्र जर दिलं तर तुम्ही जाऊन तिथं तक्रार करून करणार का? सर मला एक सांगा, तक्रार किती वेळेस केली जाते? ठीक आहे, मान्य आहे ना पहिलेच, पण तुम्ही आता त्यांनी जर एक पत्र दिलं, ती तक्रारीचा कुठलाही अनुषंगाने त्यांनी कारवाई करत नाहीत, ह्या अर्थी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाच्या याच्यामध्ये बसलो, त्यांनी कारवाई केली नाही. मी तक्रार डबल देऊ शकत नाही, कारण 8 दिवस झाले माझ्यावर काहीच होत नाही. तर मी अजून डबल तक्रार का करायची? अजून काय म्हणतात तुमचं, काय म्हणतात तुमचं आपले हे अशोकजी कांबळे जे आहेत
हे देखील उपोषणाला बसलेले आहेत, सपोर्टेड. काय सर, काय चाललंय तुमचं 8 दिवसापासून? काय तुम्हाला प्रशासनाच्या बाबतीत काय वाटतं? तुमच्यावर अन्याय म्हणजे झालाय का खरंच? म्हणजे तुम्हाला भेट नाही, म्हणजे पत्र देऊनच नुसतं हे करतात, काय आपलं काय म्हणणं? आम्हाला उपोषणला बसून आता आजचा 8वा दिवस आहे आणि आमच्याकडे कुठल्याच प्रकारचा अधिकारी येत नाही. कलेक्टर ऑफिसचा असेल किंवा SP ऑफिसचा असेल आणि आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की तात्काळ ह्याच्यामध्ये या नेट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये कोण कोण दोषी आहेत तेवढ्यावर कारवाई होईल. हे एवढे चांगले अधिकारी असताना 8-8 दिवस त्यांच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये उपोषण करण्याची वेळ येते आणि प्रत्येक न्यूजला, प्रत्येक बातमी आणि त्यांच्या कारभाराविषयी, त्यांच्या अधिकाराविषयीची चर्चा होते. हे कुठंतरी खेदजनक वाटते. आम्ही इथं थांबतो. जय हिंद.